पाण्याखाली गेली आहेत. वसई विरारमधली परिस्थिती काय आहे जाणून घेऊया. वसई विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः ठप्प झालंय. अनेक स्थानकांवरील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झालीय. वसई विरारमध्ये पावसाचा कहर सुरूच असल्याने सगळे रस्ते जलमय झाल्यानं वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनं देखील येऊ शकत नसल्यानं दूध भाजीपाल्याची टंचाई सुरू झाली आहे. तर वसई पूर्वेतील महावितरणाचं कार्यालय आणि वसाहत पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. वसईच्या दिवाणमान इथे कमरे इतकं पाणी साचल्यानं लोक अक्षरशः होडीचा वापर करत पाण्याचा आनंद लुटतायत. दरम्यान सातिवली रोडही पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. तसंच माणिकपूर मैदान पाण्याखाली गेलंय. विरारच्या बोळींज रोड परिसरात पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. तळमजल्यावरील अर्धी घरं चक्क पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान दीनदयाल नगरमधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय. वसईच्या चिंचपाडा परिसरातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गॅस सिलेंडर वाहतूक करणारा ट्रक देखील पाण्यात अडकलाय. अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलाय. तर वसई विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक भागांमध्ये कमरे एवढं पाणी साचलं. वसईच्या अश्विन नगर परिसरात राहणाऱ्या आलिया मोहम्मद अशफाक यांच्या कुटुंबाला या परिस्थितीचा मोठा फटका बसला. आलिया यांची 2 मुलं 7 वर्षीय अजरा आणि 9 वर्षीय झेन तापाने आजारी असल्यानं तातडीने त्यांना उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज होती. परिसरात कमरे एवढं पाणी साचल्यामुळे बाहेर पडणं अशक्य झालं होतं. ही परिस्थिती लक्षात घेत समाधान फाउंडेशन आणि एबीपी माझाच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना सुरक्षित रेस्क्यू केलं. अश्विन नगर परिसरातल्या सोसायटीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे पाणी पुरवठाही ठप्प आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. तर मुसळधार पावसामुळे वसईतल्या अश्विनी नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साचलं. परिसरातील अनेक घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक घरांमध्ये व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे फर्निचर, घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि दुकानांमधल्या मालाचं मोठं नुकसान झालंय. अचानक झालेल्या या पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं. तिकडे नालासोपारातली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नालासोपारा स्टेशनमधील 4ही प्लॅटफॉर्मवर पावसाचं पाणी साचलं. रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. लोकल वाहतूक सुरू आहे, मात्र अतिशय मंद गतीने लोकल धावताना पाहायला मिळाल्या. पाण्याची पातळी सातत्याने वाढतीये. त्यामुळे प्रशासनाने अत्यावश्यक काम असेल तरच प्रवास करावा असं आवाहन केलं. बातमी पालघरमधून मुसळधार